Or maybe next year after we come here with the piano. Get a कृपया सर्वांनी शांततेनं खाली बसावं. सर्वांना नम्र विनंती. सर्व बंधू भगिनी शांततेनं खाली बसतील अशी सर्वांना विनंती. यानंतर या संगमनेर शहरातील यानंतर स्वागत गीत व ईशस्तवन सहयोगी एक मुलगा आहे खेड्यातील विजय तिटमे हा आपल्याला म्हणून दाखवेल. आज आनंदी आनंद
संगमनेरच्या सर्व सत्य साधकांना आमचा नमस्कार. सहयोगाबद्दल अनेक वेळा इथे येऊन आम्ही आपल्याला माहिती दिली आणि सांगितलं की या कलियुगामध्ये सगळीकडे रौरव पेटलेला आहे. अशा परिस्थितीत मानवजातीला आता विशेषतः हिंदुस्थानात कळत नाही की पुढे काय होणार, आपल्या मुलांचं काय होईल. खेडोपाडी फिरत असताना गरिबी जिथल्या तिथे दिसून येते. थोड्या लोकांची प्रगती झाली पण ती सुद्धा फार थोडीफार झाली. जशी काही लक्ष्मी ह्या देशात रुसून कुठेतरी जाऊन बसली असंच वाटू लागले. त्याला कारण मी असं शोधून काढलं की महाराष्ट्रात सर्वसाधारण मनुष्य हा फार अत्यंत साधा आणि भोळा आहे. प्रत्येक गोष्टीत त्याच्यात फार भोळेपणा आहे. कुणी काय सांगितलं की ते तसंच करू लागतं, त्यावर विचार करत नाही आणि त्या विचारांची बैठक सुद्धा त्याच्या समोर नसते. कोणी त्यांच्या समोर विचार सुद्धा मांडलेला नाही. प्रत्येक गोष्टीत आपल्याला हा प्रश्न समोर असतो की हे करावं की नाही, ते करावं की नाही, हे ठीक आहे किंवा नाही. म्हणजे एकमेव सत्य आपण जाणत नाही. तसे या महाराष्ट्रात अनेक संत साधूंनी मेहनत केलेली आहे आणि त्याचीच फळं आज आम्ही भोगतोय. त्याचमुळे तुम्ही आज इथे सगळे एकत्र झाला की परमेश्वर म्हणून एक कुणी वस्तू आहे, परमेश्वर म्हणून एक कुणीतरी आपल्यावर सत्ता करणारी अशी शक्ती आहे, त्याचा विश्वास तुमच्यामध्ये आहे. पण ती शक्ती किती महत्त्वपूर्ण आहे आणि तिचा अधिकार किती मोठा आहे, त्यातूनही तिचं कार्य किती मोठं आहे, त्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. साध्या भोळ्या लोकांना लोक किती तऱ्हेने फसवतात ते बघितलं म्हणजे मला आश्चर्य वाटतं. पुष्कळशे भोंदू लोक खोटं बोलून काहीतरी तावी धमका हे करून कंडा दोरा करून लोकांना फसवत असतात. त्याही पलीकडे जाऊन ते लोकांना अशी बतावणी करतात की आम्ही तुम्हाला काहीतरी चमत्कार करून दाखवतो, असा चमत्कार होईल किंवा तुमच्या घरात असं होईल तसं होईल किंवा काहीतरी भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. एक साधारण त्याबद्दल गोळाबेरीज असली पाहिजे आणि समज असायला पाहिजे की परमेश्वरी कार्य हे पैशाने होत नसतं. जर तुम्हाला परमेश्वराला मिळवायचं आहे तर तुम्ही त्यासाठी पैसे मोजू शकत नाही. तसं पूर्वीच्या काळी पुष्कळ वर्षापूर्वी पोप जो ख्रिश्चन लोकांचा मुख्य होता त्यांनी अशी टूक काढली की जर तुम्ही सगळ्यांनी पास घेतले तर त्या पासला जर तुम्ही विकत घेतलं तर तुम्ही मेल्यावर जर तो पास आपल्यावर थडग्यात ठेवला तर तुम्हाला स्वर्गात जाते. आणि लोकांनी विश्वास ठेवला, त्यासाठी त्यांनी हजारो रुपये होते आणखी तो पास विकत घेतला.
पण आता आपल्याला ह्या काळात कळतं की अशा मूर्खपणाच्या गोष्टींनी काही मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. तेव्हा कसा परमेश्वराला मिळवण्याचा मार्ग आहे, तो कसा मिळवायचा? तर त्याऐवजी लोक असंही म्हणतात की परमेश्वरच नाही. शास्त्रीय लोक असं म्हणतात की परमेश्वर नाहीच आहे. हे काहीतरी तुम्ही लोकांना सांगता. पुष्कळ लोक मला म्हणतात की तुम्ही एवढे सुशिक्षित असून लोकांना असं खोटं का सांगता की परमेश्वर आहे? ह्यापेक्षा दुसरं सत्य नाही की परमेश्वर हा आहे. त्याची एक म्हणजे मोठी खूण अशी आहे की आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात जे साधू संत झाले, जे परमेश्वराला मानत होते, त्यांनी कधी कोणत्याच चुका नाही केल्या. त्यांना काही असं म्हणावं लागलं नाही की तुम्ही दारू पिऊ नका, की तुम्ही वाईट कामं करू नका, की तुम्ही चोऱ्या करू नका, असं काही त्यांना सांगावं लागलं नाही. उलट तेच लोकांना सांगायचे की असं करायचं नाही, हे वाईट. तेव्हा त्यांची अशी स्थिती कशी झाली की त्यांना असा लोभ आणि त्यांना अशी दुष्टबुद्धी का झाली नाही? ते कोणते विशेष लोक होते आणि त्यांनी जर सांगितलं की परमेश्वर आहे, तर त्यांच्याबद्दल शंका करण्यासाठी आपल्याजवळ कोणता अधिकार आहे? आपण कोणत्या अधिकाराने त्यांच्यावरती शंका करतो? काय आपलं जीवन फार उत्तम आहे? काय आपली परिस्थिती फार चांगली आहे? आपण काय शुद्ध अंतःकरणाचे आहोत? मग त्यांच्याबद्दल आपण प्रश्न कसा विचारू शकतो की ते खोटं बोलत होते आणि परमेश्वर नाही? त्या देशामध्ये शिवाजी सारखे फार मोठे महान राजे झाले. शिवाजी राजे सुद्धा सगळ्या संत साधूंना मानत असत. तसेच जे मोठमोठाले राजे महाराजे असे झाले, त्यांचं व्यक्तित्व फार मोठं होतं, त्या सर्वांनी या साधू संतांना मानलं. पण त्यात विशेष म्हणजे शिवाजी महाराजे आत्मसाक्षात्कारी आणि त्यांनी स्वतः सांगितलंय की पुढच्यासाठी की तुम्ही स्वधर्म ओळखावा. स्वधर्म म्हणजे स्वतःमध्ये बसलेला जो आत्मा, जो स्व आहे, त्याचा धर्म ओळखला पाहिजे. पण ते करण्याच्या ऐवजी आपण आपले विक्षिप्त समाज तयार केलेले आहे. आज मला असं म्हणावंसं वाटतं की मी अनेक तऱ्हेचे राक्षस पाहिले या कलियुगात. एक तर हे जे खोटं बोलून आणि लोकांना फसवतात आणि त्याच्यापासून पैसे उकळतात किंवा काहीतरी चमत्कार दाखवतात, हे एक प्रकारचे राक्षस आहे. पण दुसरे राक्षस म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार हा आपल्या देशाला खातोय. त्यांनी 2-4 माणसं थोड्या दिवसासाठी श्रीमंत होती, पण लक्ष्मी अशा लोकांच्याकडे थांबत नाही. त्यांची मुलं ते पैसे उधळतील आणि परत आपल्या जे जिथे होते त्या ठिकाणी देणार. बाकीच्या लोकांच्याकडे पैसे उकळल्यामुळे बाकीचे लोक गरिबीचे गरीब होतात. त्यांची परिस्थिती ठीक होणार नाही. कधी कधी तर असं वाटतं की इंग्लिश लोक इथे जेव्हा राज्य करत होते तेव्हा ते भ्रष्टाचारी होते म्हणा, इतके नाही पण होते, तर त्यांची दाद घेतली जाते. वॉरेन हेस्टिंग्सनी इथे दाद सुटत घेतली, आणखी पुष्कळ जुलूम केला, असं इंग्लिश लोकांचं मत झाल्यामुळे त्याची पार्लिमेंटमध्ये दाद घेतली गेली आणि त्याला शिक्षा ठोठावली गेली आणि तो जेलमध्येच मेला. पण आता मी बघते की ह्या साध्या भोळ्या लोकांवर अजून परत दुसऱ्या अंग्रेजांसारखंच राज्य चालू झालेलं आहे. ते मग कोणी येणार? हे आले, नाही तर दुसरे आले, नाही तर तिसरे आले. आता त्याला तोडगा काय काढला पाहिजे? कारण गरिबीशिवाय यांचं राज्य चालू शकत नाही. जोपर्यंत गरिबी राहील तोपर्यंत पैसे देऊ नये तुमचे आपले वोट घेणार आणि तिथे येणार. आणि जे खरे लोक आहेत ते येतच आहेत राजकारणात. त्यामुळे करायचं काय? आपण आपली परिस्थिती कशी दुरुस्त करणार, इकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर आपल्यामध्ये कुंडलिनी नावाची शक्ती जी आहे ती सुप्तावस्थेमध्ये बसलेली आहे. तिला जर तुम्ही जागृत केलं तर आपल्यामध्ये ज्या अनंत शक्त्या आहेत त्या जागृत होतात. 7 चक्रांवरती 7 शक्त्या आहेत. त्या पलीकडे आणखीन 7 ला जर 21 ह्याच्यात घातलं तर इतक्या शक्त्या सहजच तुमच्या हातात येऊ शकतात. ही कुंडलिनी शक्ती सुप्तावस्थेत प्रत्येक मानवाच्या माकड हाडात आहे. तिची जर जागृती झाली तर मनुष्य त्या शक्तीला प्राप्त होऊ शकतो. ह्या शक्ती मिळाल्यामुळे अनेक आपल्यामध्ये प्रादुर्भाव होतात. पुष्कळशा गोष्टी अशा दिसू लागतात
ज्या मानवाने कधीही विचार घेतला नाही. पैकी सर्वप्रथम म्हणजे आपण पाहिलं की पहिलं जे चक्र आहे त्या चक्रामुळे आपल्याला जी नवीन शक्ती म्हणजे ती म्हणजे मनुष्यामध्ये पावित्र्य येऊन जातं. पवित्रता आहे. पवित्रतेकडे त्याचं लक्ष जातं. आता ही मंडळी इथे बसली आहे, ही सुद्धा व्यसनाधीन होती पुष्कळ ह्यांच्यातली, आणि ह्यांच्याबरोबरचे आणखी तर थोडेसेच लोक तिथे आले जातात. 30 देशातले लोक जवळ होते, पण हे थोडेसे आले. त्या देशामध्ये प्रत्येक देशात तुमच्याच इतक्या तुमच्यापेक्षा जास्त लोक आहेत. हे सगळे व्यसनाधीन थोडं बहुत होतच. आणखी त्यामुळे नैतिकतेची पातळी पण तिथे फार कमी होती, कारण तिथे शिवाजी सारखे काही महाराज झाले नाही किंवा नैतिकता काय ते सांगणारे कोण झाले. त्यामुळे त्यांचा एवढा दोष आहे, कारण त्यांच्यासमोर काही कित्ते गिरवायला कुणी समोर आदर्श नव्हते. आणि आपला दोष जरी असला की आपल्यासमोर असून सुद्धा आता आपण वाममार्गाला चाललो आहे, तरी सुद्धा परिस्थिती अशी असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की अशी कामं केल्याशिवाय आपली समृद्धी होणार नाही. पण ही शक्ती जागृत झाल्याबरोबरच पहिल्यांदा आपल्यामध्ये पावित्र्याला शक्ती असते. जसा जोपर्यंत प्रकाश नसला आणि तुम्ही जर हातात एखादा साप धरला, तुम्ही म्हटलं ह्या सापाला टाका, तर तुम्ही टाकणार नाही. पण ज्या वेळेला प्रकाश येईल त्यावेळेला तुम्ही स्वतः समजाल की हा साप आहे आणि त्याला टाकून द्या. तसंच तुमच्यामध्ये पावित्र्य येते आणि जेवढ्या काय अपवित्र भावना आहेत त्या आपल्या आप पडून जातात आणि मनुष्याच्या डोळ्यातच कोणी पावित्र्य. पण हे फक्त पावित्र्य घेऊन काय करायचं असं तुम्ही म्हणाल तर मी म्हणेन की जेव्हा लक्ष्मी तत्व जागृत होतं, तिसऱ्या चक्रावरती लक्ष्मी तत्व जागृत झाल्याबरोबर एक विशेष तऱ्हेची शक्ती माणसाला येते. आता तुम्ही बहुतेक शेतकरी लोक आहात, मी पण एक शेतकरी आहे आणि मी सुद्धा शेतकऱ्यांसाठी आजकाल फार अनुसंधान करत आहे. तर माझ्या शेतीवर मी सूर्यफुलाच्यावरती अनुसंधान केले. तर एक सूर्यफूल जवळजवळ 1.5 ते 2 फुटाच्या एवढा मोठा झाला. आणि त्या फुलांमध्ये ज्या बिया आल्या त्या एवढ्या मोठ्या की तुमच्या सीताफळापेक्षा मोठ्या बिया, आणि त्या तुम्ही तोडून खाऊ शकतो. आणि त्याच्यातलं जेव्हा तेल काढलं तर ते एकेका फुलाला पाव किलो पासून तर 1.25 किलो पर्यंत निघाले. ते फुल कुणी उचलू शकत नव्हतं, एक पुरुष नव्हतं उचलू शकत. त्याला 2-3 माणसं उचलून धापा टाकत माझ्याकडे घेऊन ते कलेक्टरला दाखवलं. कलेक्टरनी फार त्याचं केलं, पेपरात दिलं. मग सांगितलं की आजकाल इकडे सगळीकडे दुष्काळ आहे, तर दुष्काळी लोकांना फुकट वाटायचं असं ठरवलं. मग कुणाला द्यायचं, सगळेच भामटे, कुणाला द्यायचं म्हटलं. आणि ज्यांना देऊ तर ते आपल्याजवळच ठेवून घेतील, म्हणून म्हटलं राहू द्या, आता पुढल्या वर्षी बघू. अशा रीतीने ते आम्ही ठेवून घेतले. त्याच्यावर आम्ही तांदळावरती प्रयोग केला. तर तांदूळ त्यांनी सांगितलं की ह्या भागात काही बासमतीचे तांदूळ होणार नाही. म्हटलं कसे होणार आहेत बघूया. म्हणून बासमतीचे तांदूळ घेतले आणि त्याला चैतन्य घातल्यावरती जेव्हा त्याला पेरलं तर अगदी घमघमाट, अगदी सुगंधाचा सुटला. तर बघूया पुढे काय होतं. तुम्हाला आश्चर्य वाटते की जवळजवळ 1 किंवा 1.5 एकर जमीन असेल, त्याच्यामध्येच फक्त आम्ही पेरणी केली. आणि त्या पेरणीमध्ये नुसते 60 किलो आम्ही तांदूळ घातले. आणि कुणाला वाटणार नाही आणि पटणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे का, मी काही खोटं बोलत नाही. तर त्याच्यातनं आम्हाला 17 पोती 100 किलोची निघाली, धान निघालं. आता ते निघून फार एकाच पोतं कमी होईल. पण अशा रीतीने समजा की जवळजवळ 1600 किलो तरी कमीत कमी त्याच्यातनं आम्हाला तांदूळ निघतील. म्हणजे 60 किलोतनं 1600 किलो कधी कुणी निघालेलं ऐकलं नाही आणि होऊ शकतं. पण ही शक्ती तुमच्यात आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आपल्या चैतन्याने पाण्याला सुद्धा जर चैतन्य दिलं तर ते सुद्धा प्रभावी. मग आम्ही युनिव्हर्सिटीच्या लोकांना दाखवलं तर तेही आश्चर्यचकित झाले. तो म्हणजे आता सिद्ध करून आपल्याला सिद्ध काय करायचं, त्याच्यात सिद्ध करण्याची कोणती गोष्ट आहे. अहो आम्ही करून दाखवलं तुम्हाला, आता तुम्हाला एवढं मोठं फुल दिसतंय ना, आता याच्यात काय सिद्ध करायचं असं होतं. आता याच्यात सिद्धता काय, तुम्ही प्रत्येक गोष्टीची सिद्धता कशाला घेऊन बसले. तुम्हाला जर तुम्ही सांगितलं की
ह्या पृथ्वीच्या उदरामध्ये तुम्ही जर एक बी घातलं तर त्याला रोप. तर तुम्ही म्हणाल बरं आम्ही करून बघतो. बरं करून बघा. मग त्याच्यावर सिद्धता कसली पाहिजे? झालं ते दिसतंय त्याला सिद्धता कसली? अशा रीतीने अजून लोकांची डोकी उघडत त्याच्यावर. तर मी दुसरा असा विचार केला की ह्या देशामध्ये आपलं पुष्कळ होण्यासारखं आहे, म्हणून मी बाहेरून पुष्कळशी अशी फुलं घेऊन आले की जी फुलं इथं होऊच शकत नाही, कधी होऊ शकणार आहे. मात्र तुम्ही किती प्रयत्न केला. म्हटलं असं कसं बघूया. कारण तिकडे आम्ही ऍसिड रेन म्हणून एक त्रास लोकांना सुरू झालेला आहे. म्हणजे जेवढ्या तुमच्या फॅक्टऱ्या बिक्टऱ्या तिथे चालल्या आहेत परदेशामध्ये, विशेषतः स्वित्झर्लंडमध्ये, तर त्यांचा जे काही वायू दूषित वायू वर जातो त्या वायूमुळे एक तऱ्हेच्या पावसामध्ये तो वायू मिसळतो आणि तो जो पाऊस पडतो त्या पावसाने तिथलं झाडं मोठमोठाली जुनी जुनी झाडं मारतात. त्याच्यावरती एक ग्रस्त आमच्या ह्याच्यात होते, त्याला मी म्हटलं तुम्ही करून बघा. तर चैतन्य लावलेलं असं पाणी, चैतन्य भरलेलं पाणी मी त्यांना दिलं की जा तुम्ही जाऊन घालून बघा. त्यांना आश्चर्य वाटलं की 60 वर्षाची झाडं तर सगळी मेली, पण बाकी जेवढी त्याच्या कमीची होती सगळी तगली. मी असा विचार केला की जर असं आहे तर आपल्या या हिंदुस्थानातल्या गरमीत सुद्धा आपण वाटेल ती झाडं लावली तरी तगली पाहिजे. आणि अक्षरशः तेच झालं. तेव्हा प्रत्येक तऱ्हेची जी की कधीही होऊ नाही शकत अशी कठीणच्या कठीण सगळ्यात सांगितलं, ती सुद्धा फुलझाडं लागली. ती लावल्याबरोबर तिकडून जपानवरनं मला निरोप आला की माताजी तुमचे असे तुम्ही झाडं करताय तर आम्ही यायला तयार आहोत, आम्ही आमचा एरोप्लेन घेऊन येतो आणि तुम्ही आम्हाला ही कट फ्लावर्स म्हणतात ती द्या. आम्ही त्याची तयारी केली, पण अजून म्हणजे पुष्कळ करायला पाहिजे. म्हटलं आता हे शेतकरी बिचारे ज्वारी बाजरी आपलं रडगाडा देश लावून त्याला काही उपरी नाही काही नाही कसं तर चाललंय. त्याच्याऐवजी त्यांच्या ह्याच्यामध्ये थोड्या सुद्धा भागात जर त्यांनी कट फ्लावर्स लावले तर त्यांचा किती फायदा. बरं मध्ये आम्ही आहोत, आम्ही काही त्यांचे पैसे खाणार नाही, तर त्याचा आम्ही नफा घेणार नाही. त्यांना जे काय ते देतील ते सगळं त्यांना घेऊन टाकू. आमच्यासारखी माणसं पाहिजेत, पण त्यासाठी तर आमच्यासारखी नसली तर जसे तुमच्या ह्याच्यामध्ये गडबडी आहे तुमच्या काय म्हणतात त्याला साखर कारखान्यात तसेच होतील. तर मला तसं करायचं नाही. अशी व्यवस्थित सहयोगी मंडळी तिथे बसायची. सहयोगी लोक पैसे खात नाही, खोटं बोलत नाही, भांडत नाही, म्हणजे संत साधू असे संत साधू बसवले तर त्या लोकांची स्थिती किती ठीक होऊ शकते. त्याशिवाय जर तुम्ही बाहेर आता मी बोलणी केलेली आहे तर लोकांनी सांगितलं तुम्ही जर एक प्रकारचा आंबा तयार केला, आम्ही सांगू कसं करायचं. तर अमेरिकेहून त्यांचा निरोप आलेला आहे की तुम्ही जर असे आम्हाला आंबे दिले तर आम्ही खूप त्याला किंमत देऊ. आपल्याकडे इतके रायवळ आंबे होते, नुसते फेकले जातात. फक्त त्यांना जशा पद्धतीने पाहिजे तसं आपण सहयोगाने बनवू शकतो. ते एकदा झाले तर ते विकले तर आपल्याला कितीतरी त्याने फायदा होऊ शकतो. म्हणजे गरिबी आपल्याला मुळात जर काढायची असली तर उत्पादन वाढवलं पाहिजे, नुसती भांडणं करून उपयोगाचं नाही. आता महागाई भत्ता मागणं, हे मागणं ते मागणं, त्यासाठी स्ट्राईक करणं, त्यांनी काय फायदा होणार आहे. परत आपण जास्त पैसे मागतो ते कशाला? त्यातून जाऊन दारूच पाहिजे. काही त्यातनं चांगलं काही तुम्ही करत असाल असं तरी मला दिसून आलं नाही. प्रत्येक गावोगावात दारूचे मुद्दे, प्रत्येक खेडोपाडी सुद्धा दारू चालू आहे. ती कुठं आली? त्याला पैसे कुठे? म्हणजे ही जी गरिबी आहे ही सुद्धा थोडीशी आपल्या चुकीमुळे झालेली आहे. पण एकदा सहयोगात आले म्हणजे सगळे व्यसनं सुटतात. कारण तुम्ही समर्थ होता. सगळी व्यसनं सुटल्यामुळे तसेच तुमचे पैसे बचावतात. मग त्याच्यानंतर तुमची प्रकृती अगदी चिकून जाते. कसल्याही प्रकारचा रोग असला तरी सहयोगाने ठीक होऊ शकतो. थोडीशी मेहनत करावी लागते, थोडासा विचार करावा लागतो आणि एकदम ठीक होऊ शकतो. जर तुम्ही असा प्रयत्न केला की आपण आपली कुंडलिनी जागृत केल्यानंतर निदान महिनाभर मेहनत करून ती कुंडलिनी नीटपणे बसवून घेऊ आणि तिचा पूर्णपणे उपयोग करून घेऊ, तर हे 2-3 प्रश्न तुमचे तर असेच निघून जातील. म्हणजे तुमची प्रकृती एकदम ठीक होणार, आणखी तुमची शेती अगदी उत्तम होणार, तुमच्या विहिरीला पाणी लागणार, अशा अनेक गोष्टी घडतील आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे सर्व कसं घडलं आणि हे आम्हाला कसं झालं. दुसरे मुलांच्यावरती फार चांगले परिणाम होतात. मुलांना जर
कुंडली जागरण झालं तर लगेचच ते अत्यंत नम्र होतात, व्यवस्थित वागतात, त्यांना जसं सांगितलं तसं ते वागतात. इतकंच नव्हे पण पुष्कळशी मुलं मी पाहिले, त्यांना सांगितलं माताजी मुलं फार ढ आहेत, त्यांना काहीतरी तुम्ही करा, माझ्याकडे घेऊन आले. त्याच्यातच माझा इतका वेळ जातो या लोकांना सगळ्यांना एकेकाला समेटता आणि म्हणून आज उशीरही झाला त्याच्यामध्ये. तर त्या मुलांना थोडंसं चैतन्य दिल्याबरोबर ती मुलं मग कॉलेजमध्ये फर्स्ट क्लास, त्यांना स्कॉलरशिप्स आहे. हे कसं पण आताच मी एका शाळेत गेले होते, अत्यंत गरिबांची शाळा आहे वैतरणाला. त्यांनी सांगितलं माताजी आमचा रिझल्ट म्हणजे 60% लागला, तुम्ही चैतन्य दिलं आणि 60% लागला, आमच्या इथे तर 20% सुद्धा लागला. अशा रीतीने अत्यंत म्हणजे म्हणायचं की बिलकुलच अगदी काहीही न करता अत्यंत सोप्या तऱ्हेने तुमची कुंडलिनी जागृत होते आणि ती कुंडलिनी बसवावी लागते. पण थोडासा त्याच्यासाठी नेट करायला लागतं. नेट केल्याशिवाय होत नाही. तिथेच माणसाला वाटतं आम्हाला फुरसत नाही. अहो तुम्हाला स्वतःसाठी 10 मिनिटाची सुद्धा फुरसत नाही. बाकी आपण गाढव मेहनत सगळ्या त्या फॅमिलीसाठी, मुलांसाठी अमकं तमकं करत असतो. स्वतःसाठी 10 मिनिटं तुम्हाला मिळत नाही आणि ज्यांनी त्यांची सुद्धा सेवा होणार, त्यांचंही भलं होणार, त्यांचं सुद्धा ह्याच्यामध्ये उद्धाराचा मार्ग आहे. तेव्हा त्या दृष्टीने तुम्ही सहयोग करायला पाहिजे. पण होतं काय, मी आले म्हणजे सगळे अशी सगळ्यांची सांगा. इथेच नाही, बोगोटाला जरी गेले ना, आता बोगोटा कुठल्या कुठे तुम्हाला सांगायचं म्हणजे 7 समुद्रापलीकडचा देश आहे आणि त्याच्यात प्लेनिंग जरी गेलं तरी लोकांना चक्कर येते, इतका उंचीवर आहे. तिथे सुद्धा निरोप केला की माताजी येणार आहेत, माझे फोटोज काय आहे काय माहित नाही. अहो तुमच्या डबल लोक तिथे आहेत. मला त्या कंपाऊंडमध्ये घुसणं कठीण झालं, गाडी काही जायना, पाय उतरून निघणं तिथपर्यंत पोचेच तर मला अर्धा तास लागला. आणि एवढी गर्दी, सगळे लोक पायावर. त्या लोकांना पायावर यायचं माहित नाही, काही नाही, कसं काय झालं मला समजलं नाही. पण मग त्याच्यानंतर मात्र लोक जमत नाही, मग वेळ नसतो. तर तसं करून चालला, थोडा तरी वेळ दिलाच पाहिजे. सहयोगामध्ये जर वेळ दिला, थोडीशी बैठक पाहिजे, थोडासा वेळ आपल्याला दिला तर ह्या सर्व शक्त्या तुम्हाला मिळतील आणि त्या शक्त्यांचे जे लाभ आहेत. आता हे सगळे जड लाभ आहेत, हे सूक्ष्मातले लाभ नाहीत, हे जड लाभ आहेत. पण जे सूक्ष्मातले लाभ आहेत म्हणजे तुम्ही आनंदाच्या डोही जे म्हटलेलं आहे त्याच्यात उतरता. आपल्या सर्वांनी संतांनी सांगितलेलं आहे की जेव्हा परमेश्वर प्राप्ती होते तेव्हा मनुष्य आनंदाच्या डोही येतो. काल रात्री 4:30 वाजेस्तवर सगळे लोक तिकडे नाचत होते आणि नाचून नाचून त्यांना हे माहीत नव्हतं, जेवण झालं नव्हतं, काही नाही. 4:30 वाजले तरी हे आनंदाच्या डोही सगळे नाचत होते. तर अशा आनंदाच्या सागरात तुम्ही सारखे तरंगत राहता आणि आपापसातलं वैमनस्य ठरतं, आपापसातली भांडणं मिटतात, आपापसात प्रेम आणि शांती. आणि सगळ्यात एक मोठा आणखी आपला राक्षस माझ्या लक्षात आला, तो म्हणजे असा समाज, ब्राह्मणाचा समाज, मराठ्याचा समाज, कोळ्याचा समाज, अमक्याचा समाज, तव्याचा समाज, तो कुठं दिसत नाही, तो लपून छपूनच असतो. आता मराठ्याचं लग्न जर झालं, कुठे एखाद्या मुलीचं लग्न झालं तर ते खानदानी असलं पाहिजे, नाही तर खानदानी नसलं पाहिजे, की हे नाही की ते. त्या मुलीला नंतर त्या खानदानात दिल्यानंतर नवराई मारतो, सासराई मारतो, दारू. त्याचं कसलं खानदानी कसलं काय. अहो शिवाजी महाराजांनी आपल्या संभाजीरावांना, आपल्या मोठ्या मुलाला कैदेत घातलं तर दारू पितो. हे कसलं खानदान घेऊन बसले. मग एवढे पैसे द्या तुम्ही, हे करा. अगदी मुलगी म्हणजे त्या बापाला अगदी नुसतं विकून काढायचं, पण खानदान राहिलं पाहिजे. पण त्याच्यातनं कोणते सुपुत्र पैदा होतात तेच मला दिसत नाही. असले हे खानदान मग म्हणे कोळ्याचं कोळ्यातच झालं पाहिजे, माळ्याचं माळ्यातच झालं पाहिजे. कशाला? हा जो समाजाचा एक मोठा आपल्यावरती बोजा आहे तो काढला पाहिजे. हा समाज दिसत नाही कुठे, असा मला वाटलं असेल की बरं चला आता हा शिंप्यांचा समाज आहे का कोणाचा, तर मी जाऊन बोलले असते त्यांच्याशी. पण त्याच्यामध्ये काही तशी संस्था नाही आहे. कोणी जर मुलगी उद्या घरातनं काढून टाकली, कोणी रात्री तिला वस्त्रानिशी घराच्या बाहेर केली, तर समाजातलं कोणी येणार नाही म्हणायला की बाबा तू असं कशाला. उलट दुसऱ्या दिवशी कळलं तर आपली मुलगी दूर बसली, माझ्या मुलीशी लग्न करतो. असा समाज भयंकर राक्षसी.
आणि त्या समाजाचं आपल्याला दर्शन होत नाही, तो मागेच असतो. दुसरं एवढंच नाही होत त्या समाजाचा, आणखीन अनेक प्रकारे. म्हणजे त्याच्यामुळे मनुष्याला एक कुचकी बुद्धी होती, भाटपूर्वक प्रवृत्ती. आपण इतके या देशामध्ये इतके लोक आहेत, तितके समाज आहेत, तितक्या जाती पाती पंथ, काही विचारायला कुणाला विचारलं तुमची काय जात, ते काहीतरी नवीन सांगतो. अहो म्हटलं आताच ऐकतं हे ऐकलं आहे ना, आता ही पण आहे. ही अशा इतक्या जाती आहेत की त्या मोजत बसल्या तरी पण ते चिकटूनच सगळे त्यांनी तुमचा काय लाभ झालेला आहे, कुठं काय मिळवलंय हेच मला समजत नाही. त्या जाती पाती धर्म पंथ अमके तमके हे काही संत साधूंनी काढलेले नाही. आता श्रीरामाचं उदाहरण, श्रीराम हे स्वतः क्षत्रिय होते, हे आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा वनवासात गेले तर भिल्लिणीची बोरं कशी प्रेमाने खाली, ती तिची उष्टी बोरं. तुमच्यातले असे कोण आहेत, कोणचे लोक आहेत जे भिल्लिणीची बोरं उष्टी खातील? श्रीराम बरं का, परमेश्वर तो. आणि त्यांनी दुसरं म्हणजे की स्वतःचं चरित्र, श्रीरामाचं चरित्र लिहिलं कोणी? वाल्मिकीने. वाल्मिकी कोण? एक कोळी होता, वाल्या. आणि त्याच्या आधी तो लुटमार करून सगळ्यांचे पैसे, त्या वाल्या कोळ्याकडनं त्यांनी आपलं चरित्र लिहून काढलं. त्याच्यात केवढी शक्ती संचारली असेल. अहो, एका कोळ्याला एवढं संस्कृत येणं आणि त्या संस्कृतात हे वाल्मिकी रामायण लिहिणं आणि हे सगळं, ते श्रीरामाने त्याच्यात ती शक्ती भरली म्हणून. पण ती शक्ती भरताना त्यांना असं काही समाज बघावा लागला की ब्राह्मणच पाहिजे का, कोणी विशेष म्हणजे मराठा पाहिजे का, ते काय असतं हो खानदानी पाहिजे, तसं काही पाहून केलं नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनाही त्यांनी म्हटलं की तुम्ही खानदानी नाही, म्हणून तुमचा आम्ही म्हणे अभिषेक करणार आहे कारण तुम्ही खानदानी नाही. काय म्हणावं, अशा ह्या नसत्या गोष्टींमध्ये आपली किती शक्ती नष्ट होत जाते. ती सर्व शक्ती आपल्याला संबंध आपल्यामध्ये वापरता येऊ शकते. कारण आपण जेव्हा आत्मसाक्षात्कारी होतो तेव्हा प्रकाशात सगळं दिसतं का, काय मूर्खपणा चालवला आहे, कुठं चाललंय आपलं डोकं, किती मागास केलेत आपण. अजून अधिक जंगली लोक कुठं जगात हे नाही जे आपल्याकडे. आता मी तर सारे जगभर फिरले, मी कुठं अशा जाती पाती असं काही पाहायला नाही. आणि फरक काय, चोरी करायच्या वेळेला जात कुणी बघत नाही, कोणाचा खून करताना कोणी बघत नाही की माझी जात कोणची, कोणा बाईला त्रास देताना सगळे एकसारखे, पैसे दुसऱ्यांचे लुबाडताना सगळे एकसारखे. मग कोणत्या बाबतीत तुमचं वैशिष्ट्य आहे की तुमची ही जात आणि ती जात, आणि त्यावरून आपापसात एवढी भांडणं करायची. जो समाज असा पांगलेला आहे आणि अशा वेगळ्या वेगळ्या समाजात वाटलेला आहे, तो समाज कधी सशक्त होऊ शकत नाही, त्याला शक्ती असू शकत. समजा ह्या स्टेजवर आम्ही बसलोय आणि ह्याच्यावर तुम्ही अनेक फळ्या लावल्या आणि त्या वेगळ्या वेगळ्या ठेवल्या, त्याच्यावर आम्ही पाय ठेवला तर त्याचा आमचं सुद्धा वजन उचलू शकणार. तसंच झालं, आपल्याला कोणतंच वजनच आपण उचलू शकत नाही, कारण आपण इतके पांगले गेलो, एकापासून इतके दूर झालेलं, नसत्या गोष्टींनी आपल्यामध्ये एवढं विभाजन झालेलं आहे. एक दुसऱ्याचे गळे कापायचे, काहीतरी कल्पना करून घ्यायची की आम्ही ह्या समाजाचे, आम्ही त्या समाज. पण माझा असा अनुभव आहे की एखाद्या ह्या जन्माला ब्राह्मणाला जन्माला आला तर पुढल्या जन्माला तो मुसलमानच होतो, कारण ह्या जन्माला अतिशय केला गेला. म्हणून पुढच्या जन्माला जसं काही ते पेंड्युलम फिरतं ना, तसं इकडे झाला तर तिकडे तसाच जोरात जातो. आणि मी असं साक्षात पाहिलेलं आहे. म्हणून कितीतरी ब्राह्मणांनी सुद्धा आता दास गणू म्हणून एक फार मोठे साधू संत झाले, ऋषी सरस्वती झाले, हे सगळे ब्राह्मण होते. त्यांनी असं म्हटलं की आम्हासी म्हणती ब्राह्मण
आम्ही कसले ब्राह्मण आम्ही जाणिले नाही ब्रह्म, असं स्पष्ट त्यांनी कपिली जबाब दिला. आणि लोकांना समजावून सांगितलं की आधी ब्रह्मतत्वाला प्राप्त व्हा, तोच ब्राह्मण. आणि नाही तर म्हणे अगरकरांनी सुद्धा ब्राह्मणांवर केवढी ताशेरे मारलेले आहे आणि किती त्याच्यावर लिखाण केलेलं आहे. म्हणजे काय की जो आपण कोणत्याही गोष्टीला आपला समाज किंवा धर्म म्हणून करतो. आता मराठ्यांचं आता मला नवीनच कळलं, मला पूर्वी माहित नव्हतं असा प्रकार आहे. मला तर वाटायचं की तलवारी आता मी आणत आहेत आणि शिवाजी म्हणाले की मराठा ती तुका मिळवावा, तर आता सगळ्या तलवारी घेऊन माझ्या समोर सगळे योद्धे उभे राहतील. तसं काही दिसत नाही. आम्ही एका दुकानात गेलो होतो, फार जुनं दुकान आहे पुण्याला. तर सगळे दुकानामध्ये पुष्कळशे लोक बसले होते मराठे, डोक्याला मोठमोठाले पाकूट घाल. म्हटलं बाई दुकानात काय करतायत माहित नाही. साडीच्या दुकानात ह्यांचं काय काम, पुरुषांना काय साडीचं कळतं. प्रत्येक ठिकाणी 20-25 जण बसलेले प्रत्येकाच्या. म्हटलं आहे काय प्रकार की कुठं आले तलवारी सोडून. तर म्हटले काय आहे, तर म्हणे सगळे बस्त्याला आले. असं का, हे बस्त्याला काय यायचं. म्हटले बस्त्याला बसायचं हे पुरुषार्थाला शोधतं का. म्हटलं बायकांच्या साड्या जाऊन निवडायचं, काही समजतं का साड्या मिळायचं तुम्हाला. ते तलवारी सोडून म्हणे ते बस्त्याला बसले. मला तर आमच्या नागपूरची आहे मी, आमच्या नागपूरला असं कोणी करत नाही. नशीब हा प्रकार मी पुण्यालाच पाहिला, बस्त्याला बसलेले. आणि हा काय की काही धंदेने राहिले का पुरुषांना बायकांच्या साड्या बघत बसले. आणि त्याच्यामध्ये म्हणे दुसरे फुगे पण कमाल आहे. सारा पुरुषार्थ हाच का सिंहगडावर तानाजी गेले होते, ते काय बस्त्याला बसत होते काय. अहो ते गेले कुठे, मावळे मराठे मी बघते तर ते बस्त्याला बसले. माणसं प्रत्येक समाजात घाण आहे, प्रत्येक समाजामध्ये दुष्टता आहे. समाजाचं नाव घेऊन बायकांवरती दुष्टता होते. ही बायका म्हणजे आपल्या देशातली शक्ती आहे. आणि जिजाईला सुद्धा आपल्या नवऱ्याला सोडून आपल्या मुलाला घेऊन वेगळं राहावं लागलं होतं. कारण तिला वाटलं की हा ऐकणार नाही माझं, मुसलमानांशी भांडू देणार नाही मला. आणि तिला वाटलं जिजाई एवढी शक्तिशाली बाई होती, अहिल्याबाई सारखी ते बाई झाली, चांदबीबी सारखी बाई, मुसलमान असून सुद्धा तिने किती गौरवाचं कार्य केलं. आणि तुम्ही त्याच बायकांना दाबून दाबून ठेवता. आणि जवळजवळ 65 ते 70% आपल्या देशामध्ये बायका आहेत आणि बाकी बस्त्याला बसलेले. तेव्हा अशा मर्दुमकीच्या काळामध्ये आम्ही जी ही क्रांती आणली आहे त्याच्यामध्ये सांगायचं असं की जरा डोळे उघडा, चारीकडे बघा आम्ही कुठं कसल्या गोष्टीमध्ये आम्ही व्यर्थ आपला वेळ घालवतोय. आणि आमची मर्दुमकी गेली ती गेली कुठे. तलवारी गंजल्या आमच्या आणि आम्ही अशा फालतू गोष्टींमध्ये पडलेलो. आणि ब्राह्मणांनी राजकारण काढलंय. अहो धर्म सोडून राजकारण काढलं. आणि देवळामध्ये भूत नाचवायची. देवळात गेले तर तिथं भूत नाचत बसतात. देवीच्या देवळात भूत नाचतायत सगळीकडे. म्हणे ह्यांच्या अंगात देवी आली म्हणे. मोलकर्णीच्या अंगात देवी यायला देवीला काही अक्कल आहे का नाही. आणि ते कोण उचलणार, हा प्रश्न उचलणार कोण, बोलणार कोण. मी तिथल्या ब्राह्मणांना म्हटलं तर तू सुविचार तुम्ही कशाला या बायकाने ते नाचत, तुम्हाला लाज नाही वाटत. ते भूत आहेत म्हणजे माहिती आहे मला, आम्ही करायचं काय म्हणे. पब्लिक साठी करावं लागतं म्हणे. म्हटलं पब्लिक साठी मी तुम्हाला काय, तुम्ही काय ते का पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे तिथे, तेही नरकाचं पब्लिसिटी डिपार्टमेंट. तुम्ही करता काय म्हटले, ते कशाला ना नाचवता. तर म्हणे की असं आहे की लोकांना हेच वाटतं. बरं म्हटल्या बायका करतात का, तर म्हणे मटक्याचा नंबर सांगतो. काय देवीला मटका फटका समजतं का काय, मला तर काही माहिती नाही आहे का प्रकार. घोड्याचा नंबर सांगते महालक्ष्मीच्या देवळात आणि पुण्याला मटक्याचा नंबर सांगतो. आणि तिथे सगळे हे प्रकार. अरे काय तुमच्या डोळ्याला दिसतंय का नाही, दिसत असल्या अंधश्रद्धेने त्या धर्मांधतेने तुम्ही कुठे पोहोचता. म्हणजे सर्व तऱ्हेने एक तऱ्हेचा खुळेपणा आपल्यामध्ये फार. आणि त्या खुळेपणामुळे आपली सगळी जी काही पुरुषार्थाची भावना आहे ती जात. आता आम्ही क्रांती आरंभली ती महाराष्ट्रात. महाराष्ट्रात ही क्रांती आरंभली आहे की मानवाला अतिमानव करून टाकायचं, शक्तिशाली करून टाकायचं. प्रत्येकानं शिवाजी महाराज उभे करायचे.
ते हे असे लोक कुठं पेरणी करावी बरं? हे सगळं एवढं मोठं कार्य आम्ही काढलेलं आहे. सबंध महाराष्ट्राला जागवण्याचं, त्याच्या गरिबीला हटवण्याचं. खरोखर म्हणजे असं नाही की गरिबी हटावून पैसे अंबू देऊ, तशातलं नाही. खरोखर त्यांची गरिबी जाऊ समृद्धशाली, विचारशील, अत्यंत प्रागतिक लोक अशा तयार करायचे. उद्या असं होऊ शकतं कारण ह्या भूमीमध्ये शक्ती फार जास्त. हे लोक जेव्हा इंग्लंडहून येतात किंवा अमेरिकेहून येतात, कुठे येतात ना, तर मुंबईला असं जमिनीला डोकं लावून नमस्कार करतात की माती आपल्या डोक्यावर घालतात. देव रोडला म्हटलं जाऊया तर तुकारामाकडे गेले होते. तुकाराम तर काही नाही, पण बघावं आता. तर त्या पहाडावर जिथे बसायचे तिथे गेले तर लोकांचं साहित्य मला माताजी लोळत होते सगळे. विचार तुम्ही लोळले कशाला? म्हणे माताजी त्या जमिनीतनं चैतन्य निघत होतं तुकारामाचं. आणि आपण तुकारामाचं काय करून ठेवलेलं? एवढे मोठे ज्ञानेश्वर, त्यांचं आपण काय करून ठेवलेलं? त्यांच्या पायात वाणा नव्हता. अनवाणी चालायची, एवढं छळलं त्याला सगळ्यांना. त्यांची अशी स्थिती केली ना. आता म्हणते कुठलं तरी पादुका आणल्यात म्हणे त्यांच्या. म्हणजे प्रत्येकाने एक पादुका करायची. कोणाला पैसे कमायचे असले ना तर पादुका तयार करायची किंवा एक गणपती विकत घ्यायचा आणि त्या पादुका घालायच्या त्या पालखीत. आता ती पालखी कुठं? त्यांना काय ही विडंबना. ज्या माणसाला पायाला चपला सुद्धा नव्हत्या त्याच्या तुम्ही पालख्या काढून भीक मागत फिरता आणि खाता फुकटपणा करून. काय हे? अहो तुमचा कुठे आत्मसन्मान गेला? त्या पालख्या घेऊन जायच्या. ज्या माणसाने एवढा त्रास काढला त्यांच्यासारखा मोठा कवी सबंध जगात झाला नाही. ही सगळी पुस्तक वाचून पडले. मला पुष्कळ भाषा माहिती आहे, सगळं वाचन झालंय, मला व्यासंग फार आहे. ज्ञानेश्वरासारखा मोठा कवी सबंध विश्वास झालेला नाही. त्यांचं हे असं विडंबन काढलेलं. आणि त्यांचे मोठे मोठे देवळं बांधले. मुंबईला एक देऊळ आहे. म्हटलं आम्हाला प्रोग्राम घ्यायचा, करा म्हणे, पण ध्यान नाही करायचं. तर ध्यान का करायचं? ते तर ध्यानच करायचं. त्यांची गोष्ट वेगळी. मग तुम्ही काय करायचं? तुम्ही दिंड्या घाला म्हणे. इथे दिंड्या घालत म्हणायचं. टाळ कुठं? दिंड्या घालत बसायचं. असं त्यांनी सांगितलंय का? कोणत्या पुस्तकात लिहिलंय? अहो त्यांची पुस्तकं तरी वाचली का म्हटलं तुम्ही कधी? त्यांनी दिंड्या घालायला तुम्हाला सांगितलंय का? हे दिंड्या घालण्याचं देवळामध्ये हा प्रकार तुम्ही सांगितलं. ठीक आहे, आनंदातून मनुष्य दिंड्या घालेल, पण ध्यान करायचं नाही हे मला समजलं नाही म्हटलं. ते जे त्यांनी सांगितलं की आता विश्वात्मके दोषा तोषून जावे पसायदान, ते आता पसायदान द्यायला मिळालेलं ते तुम्ही घेतलं पाहिजे. नाही तर आता जर काही वेळ तुम्ही चुकवली आणि हे जर घेतलं नाही तर त्यात आमचा दोष नाही. आम्ही गावोगाव फिरतो, सगळ्यांना विनंती करतो, आई रूपाने प्रेमाने सांगतो, समजावून सांगतो. त्याच्यावर तुम्ही आपली वाढ नाही करून घेतली, आपलं हित नाही साधलं तर त्याला आम्ही कारणीभूत. त्यासाठी पहिल्यांदा स्वतःच्या जीवनाचं मूल्य समजलं पाहिजे का हा जो जीव माझ्यात आहे, मी जो या महाराष्ट्रात मोठा महाराष्ट्री जन्माला आलो, तर माझ्या जीवनाचं मूल्य काय? ते नुसतं वायफळ घालवण्यासाठी आहे, व्यसना लुटवण्यासाठी आहे की गाढव मेहनत करण्यासाठी? या जीवनाला जोपर्यंत आत्म्याची ज्योत मिळत नाही तोपर्यंत हा सगळा अंधारच आहे, व्यर्थच आहे. जोपर्यंत ह्या एका साधनाला आम्ही मेनशी लावत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ लागत नाही. तसेच तुमचं जीवन सुद्धा व्यर्थच आहे. पण त्यात काही पैसे लागत नाही, काही द्यावं लागत नाही, काही करावं लागत नाही. सहयोगात आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्हाला आशीर्वादावर आशीर्वाद. आताच मला लोक सांगत होते, अहो माताजी मी पास झालो, दुसऱ्या दिवशी नोकरी मिळाली. माताजी मी पास झालो ना, हे झालं. मग का करू नये बा? आता काय ढकलायचं का आतमध्ये? कसं कसं समजावून सांगितलंय ते लक्षात घेतलं पाहिजे.
आता ही कुंडलिनी काय आहे, ही कशी जागृत होते, काय होते वगैरे त्याचं फार शास्त्रच आहे. पण ते तुम्ही नाही समजलं तरी चालेल. आता ह्या ठिकाणी इतके तुम्ही दिवे लावले, तुम्हाला काही इलेक्ट्रिसिटी काय आहे, ती कशी चालते हे काही जाण्याची गरज नाही. फक्त एक जाऊन स्विच दाबलं की सगळीकडे लाईट येते, तसाच हा प्रकार आहे. तुमची तयारी आहे, तुम्ही आधी लाईट द्या, मग बाकीचं बघत राहा. कुंडलिनी काय, ती जागृत कशी होते, कसं करायचं. पण तुमच्यामध्ये स्वतःही शक्ती आहे की तुम्ही दुसऱ्यांची कुंडलिनी जागृत करतो का. त्यासाठी थोडी स्थिरता पाहिजे, थोडं जमायला पाहिजे. आज तुमची मुलं कशी चालली आहेत, कुठे वाहवत चालली तिकडे लक्ष द्या. त्यांच्यासाठी नुसते तुम्ही थोतांड करून ते नाही म्हणणार. ते कसले पैसे फेकता तुम्ही आम्हाला, त्यापेक्षा आम्ही दारू पितो, त्यापेक्षा आम्ही सिगरेट पितो. तुम्ही काय उत्तर देणार. नाहीतरी तुम्ही पैसे फेकत असाल तर आम्ही काने पितो. त्यांच्यासमोर धर्म उभा केला पाहिजे, त्यांच्यासमोर परमेश्वराचा साक्षात दिला पाहिजे, त्याची प्रचिती दिली पाहिजे आणि सिद्ध केलं पाहिजे की परमेश्वर आहे आणि चांगुलपणा हाच परमेश्वराचा मार्ग आहे. नुसतं बोलून म्हणजे भाताचाच भात कशाचा, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं करायचं. इतकं आपल्याला मी सगळं समजावून सांगते. परभाषेत सुद्धा मी अगदी सरळ भाषेत मराठी भाषेत बोलते आहे. त्याचा परिणाम तुमच्यात झाला पाहिजे आणि तुम्ही लक्षपूर्वक ध्यान देऊन त्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळवून घ्यावी. आणखी ह्यात जमलं पाहिजे. आपल्या संगमनेरमध्ये पुष्कळ लोक सहयोगी झाले आणि होत आहेत आणि इथली प्रगती फार छान आहे. हे ऐकून मला फार चालत झालं आणि लोकांनी सांगितलं की ते अनेक लोकांना जागृती होते, पण जमत नाही, सेंटरला येत नाही. तुम्ही आलात पण येतात माताजी. अहो पण मी थोड्या वेळाला येते, माझ्या येऊन काय उपयोगाचं आहे. तुम्ही मिळवलं पाहिजे ना. मला तर काही सहयोग मिळवायला नको, मला तर त्याचा काय उपयोग नाही आहे. उपयोग तुम्हालाच आहे, त्याचा उपयोग करून घ्या. आणि मी जेवढं म्हटलेलं आहे ते सिद्ध होतं की नाही ते मला तुम्ही सांगा. हे तुमच्या शक्ती येते की नाही ते तुम्ही मला सांगा. बरं, आता पुष्कळ समजावून सांगितले मी तुम्हाला. बराच उशीर पण झाला आणि आपण इतकं शांतपणे सगळं ऐकून घेतलेलं आहे. पण आता ह्या वेळेला मला वचन हवं आहे की मी जागृती देते तुम्हाला, आत्ता जागृती देते, पण त्यानंतर तुम्ही जमलं पाहिजे. नाहीतर एखाद्या बीला अंकुर यावं आणि ते तसंच वाया जावं असं मला बघवत नाही. तरी सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे आणि आता आपण जागृतीचं कार्य करूया. तुम्हाला थोडे प्रश्न असले तर विचारा, पण जास्त विचारू नका. उगीच प्रश्न विचारू नका. काय मी तुमच्याकडे पैसे घ्यायला, वोट द्यायला आले नाही. तुमचं आहे, तुझं आहे, तुझं पाशी ते द्यायला आलेली आहे. तेव्हा जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही म्हणाल बरं माताजी आम्हाला वाढा का, मी केला आहे. पण ज्यांना नसेल तर फालतूच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी करतील. त्या बेकारच्या गोष्टी करायच्या नाही. व्यवस्थित प्रश्न विचारला तर मी त्याचं उत्तर देईन. हां, विचार. ना भागणारे सुखाची कल्पना, ना भागणारे सुखाची कल्पना. काय होतं? कल्पना लागते, कल्पना. हो, न भंगणारं सुखच सांगते. अविनाशी ते असे सुख, तेच मिळवण्याचं सांगत आहे. हे अविनाशी. एकदा का हे मिळालं तर कबीराला विचारलं तेव्हा तुका बोलत का नाही, तर म्हणे जब मस्त हुए फिर क्या बोले. त्या मस्ती त्याला पाहिजे. हा काय म्हणे, तेच अविनाशी सुख. आणि मग तुम्ही पामर वगैरे राहत नाही, तुम्ही शक्तिशाली होता, समर्थ. आणि समर्थाची कृपा आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे, समर्थ व्हायला पाहिजे.
आहे का प्रश्न का नाही? आता घ्या जागृती. आत्मा जो आहे तो सर्व आनंदाचा स्रोत आहे. जोपर्यंत तो आत्मा तुमच्या चित्तात येत नाही तोपर्यंत तुम्हाला आनंद जो मिळतो तो क्षणभंगूर असतो. आणि अविनाशी असं जे काही आहे त्या अविनाशी अशा आत्म्यापासून तुम्हाला प्राप्त होतो. तेव्हा त्या आत्म्याचं तुमच्या चित्तामध्ये दर्शन होणं, त्याचा प्रकाश येणं, हे फक्त कुंडलिनी जागृतीने होऊ शकतं. आणि त्या कुंडलीची जागृती झाली पाहिजे. बोला, काय तुमचं म्हणणं? हो बरोबर, फार अवघड आहे ही गोष्ट. खरी त्याबद्दल शंका नाही, अगदी अगदी कबूल आहे मला. फारच अवघड आहे, कोणाच्या बसचं नाहीच आहे बोल. कारण असं आहे, त्यांचे अधिकार असायला पाहिजे. ज्याला अधिकार नाही तो हे कार्य करू शकत. आणि हा अधिकार परमेश्वराकडे मिळाला. जो तो उठून करू शकत नाही. उद्या तुम्ही म्हणाल की दगडामध्ये तुम्ही पेरून दाखवा तर आपण दाखवू शकत नाही. तसंच आहे, ज्याला अधिकार आहे तसा या पृथ्वी मातेला अधिकार आहे. तसा ज्या माणसाला याचा अधिकार असेल तोच माणूस हे कार्य करू शकतो किंवा तीच व्यक्ती, त्यालाच ते सामर्थ्य असायला. कठीण तर आहेच, शक्यच नाही, होऊच नाही शकत. आणि इतक्या लोकांची जागृती अशक्य गोष्ट आहे. पण जर कुणी करत असतं, समजा जर आम्ही करतो तर आमच्यात काहीतरी विशेष असलंच पाहिजे. आम्ही काहीतरी विशेष असलं पाहिजे. पण मी काही सांगणार नाही मी काय, पण उगीच आंधळ्याला रंग सांगण्यात काय अर्थ आहे? आधी डोळे आळू दे, मग तुम्ही ओळखा मला मी कोण आहे. त्याच्या आधीच कशाला सांगायचं तुम्हाला? असलंच पाहिजे काहीतरी. तसं असल्याशिवाय काय, काहीतरी विशेषच असलं पाहिजे, महाविशेष असलं पाहिजे. फार कठीण आहे ही गोष्ट, अगदी खरी. पण तुम्ही जर पाठ झाले आणि आता सहयोगात सुंदर झाले तर तुम्ही जागृती देऊ शकता. त्याबद्दल शंका. मोठे मोठे योगी लोक देत तसं. आम्ही एक मोठे प्रसिद्ध गुरु आहेत, ते भेटले मला. ते म्हणे आता की आमच्या हातून होत का नाही, तुम्ही ह्या लोकांना, सर्वसाधारण लोकांना कुंडलिनी जागृती द्यायची शक्ती दिली. म्हटलं आमची इच्छा, दुसरं काय. म्हटलं तुम्ही फार अहंकारात बसले, आम्ही एवढे योग केले, हे केलं ते केलं. बसा म्हटलं तिथे जाऊन. पहाडावर बसायचं, लोकांना मारायचं, कोणी आले की त्यांना दगड फेकून मारायचं. मोठे साधू बाबा झाले. नम्रता पाहिजे, समाजात उतरलं पाहिजे. अशाच लोकांना देणार. तुमच्यासारख्या लोकांना देऊन काय उपयोगाचं आहे? तुम्ही बसले आपले तिथे जाऊ, आम्हाला फार मिळाले, बसा जाऊ. जेवढे जेवढे मोठाले साधू संत झाले ते समाजात वावरले, समाजाच्या भल्यासाठी धावले. तुम्ही आपले जाऊन पहाडावर बसले तर बसले का म्हटलं तिथे? त्याला आम्ही काय करणार? तुम्ही आधी खाली उतरा, लोकांवर मेहनत करा. त्या म्हणे माताजी आम्ही प्रयत्न केला, एका माणसाला आम्ही केलं तर तो मनुष्य म्हणे फार वाईट निघाला. अहो एखादा वाईट निघाला मग काय झालं? कार्य करत राहिलंच पाहिजे. तर अशी गोष्ट आहे. सर्वसाधारण सामान्यातलं असामान्य तेच आम्ही काढून टाकणार. ज्यांना तुम्ही सामान्य म्हणता त्यांच्यातलंच असामान्य आम्ही काढून दाखवणार आहोत. तेच पाहिजे. हाच चमत्कार आहे. आता प्रश्न तुम्हाला किती? चैतन्य म्हणजे काय? चैतन्य म्हणजे 3 शक्ती आपल्यामध्ये आहेत. एक शक्ती म्हणजे मनशक्ती, दुसरी शक्ती क्रियाशक्ती आणि तिसरी शक्ती ज्याने उत्क्रांत केली, ज्याचा आविर्भावापासून आपण मानव. ह्या 3 शक्ती. आणि त्याच्यावर एक चौथी शक्ती आपल्यामध्ये आहे, तिला आम्ही कुंडलिनी शक्ती म्हणतो, जिने ह्या 4 शक्त्यांना एक वटून समग्रता साधता येते. पण ह्या सर्व सृष्टीला चालवणारा जो परमेश्वर आपण मानतो त्याच्या शक्तीला चैतन्य असं म्हणतात.
ते चैतन्य काय कार्य करत असतं आता बघा तुम्ही, की तुम्ही जर एखादं झाड लावलं तर त्या झाडाची उंची साधारण तेवढीच राहणार. तुम्ही असं नाही बघणार की एखाद्या गुलाबाचं झाड एखाद्या नारळा झाडावर. बरं, जर तुम्ही बी घातलं हरभऱ्याचं तो हरभऱ्याच येणार, दुसरं काय येणार? हे कोण करतं? सायन्समध्ये तर कशालाच उत्तर नाही. जर त्यांना विचारलं की तुम्ही बी जर ह्याच्यात घातलं, पाण्यात घातलं तर ते त्याचं झाड होत नाही, पण तुम्ही जर पृथ्वीत घातलं तर त्याचं झाड होतं. मग हे कसं होतं तुम्ही सांगा? नुसतं झाड होतं हे माहिती आहे त्यांना, पण ते कसं होतं ते सांगा. हे सगळं जे कार्य अनंत कोटीचं कार्य. आणि तसंच केमिकल्समध्ये सुद्धा जर तुम्ही सल्फर डायऑक्साईड बघितला तर त्याच्यामध्ये कंपन होतात, त्याला सिमेट्रिक असं म्हणतात. ती कशी होतात? ती कुठे येतात? त्यांना कळणारा कोण? मग आता एक मराठी मनुष्य आहे, त्याचा मूल मराठी माणसासारखाच चेहरा होता, बापासारखा चेहरा मुलाचा होता. हे कोण करतं? विचार केला पाहिजे. एवढी सृष्टी चालवते ते कोण चालवते? तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर नारळाच्या झाडाखाली कुणी झोपला त्याच्यावर नारळ कधी पडत नाही, साप सुद्धा मरत नाही. हा विचार नारळाला कसा येतो? तो कसा नारळ बघतो का काय खाली त्याच्या डोळ्याने? ह्या सर्व सृष्टीची चालना करणारा असा जो परमेश्वर आहे, त्याची ही शक्ती चैतन्य आहे आणि ती चारीकडे पसरली आणि त्याच्या प्रेमाची शक्ती आहे. ती सबंध सृष्टीचं कार्य करते, सबंध त्याची व्यवस्था करते. सगळा विचार त्याहून सगळं सत्य त्याला माहिती आहे. असा मोठा अगदी त्याला म्हणतात की कॉस्मॉस, सबंध विश्वाचं की गुंतागुंतीचं सगळं काही त्यांनी बनवलेली ही सृष्टी आहे. आणि त्या सृष्टीला सगळ्यात मुख्य म्हणजे त्या चैतन्याने सगळं भारावून टाकलं. ते चैतन्य सगळी कार्य करत असतं आणि त्यातल्या त्यात मुख्य म्हणजे त्याची शक्ती प्रेमाची आहे. प्रेमाची शक्ती त्याला हे समजतं ती माणसं आहे, माणसाने परमेश्वराने त्यांना दिलेली आहे की तुम्हाला स्वतंत्रता आहे. तुम्हाला जर चूक रस्त्याला जायचं तर जा, नरकात जायचं तर नरकात जा, तुम्हाला जर स्वर्गात जायचं तर स्वर्गात, तुम्हाला ती दिलेली आहे. म्हणून असं म्हणतात की देवाशिवाय परमेश्वराशिवाय पान सुद्धा हलत नाही. पान हलत नाही पण माणसं हलू शकतात. आणि माणसाला ही उभा दिलेली आहे आणि ते हे चैतन्य जाणतं म्हणून चैतन्य त्याच्या वाटेला जाते. जाऊ दे, कुठे जायचं नाही. रामदास स्वामी म्हटलं अल्पधारिष्ट पाय, वाईट मार्गाला जायचं जाऊ. वाईट मार्गाला गेल्याबरोबर तडाखे बसतील की येईल परत रस्ता. हे चैतन्य आहे किंवा नाही अजून आपल्याला कधी हाताला लागलेलं नाही आणि ते लागलं पाहिजे आणि ते लागतं. त्याचं वर्णन आदिशंकराचार्यांनी केलेलं आहे. सलिलम सलिलम, थंड 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 अशा हातात घरी येणं, त्याचं सौंदर्य नाव दिलेलं आहे. तसं चिस्ताने सांगितलेलं आहे. मोहम्मद साहेबांनी ते इथपर्यंत सांगितलेलं आहे, तुम्ही त्यांना माना अथवा नका मानू, ते दत्तात्रय इथपर्यंत सांगितलं आहे की जेव्हा अशी वेळी ह्याला कयामा म्हटलेलं आहे, ज्या वेळेला तुमच्या उत्क्रांतीची वेळी, ज्या वेळेला तुमच्या रिझर्वेक्शनची वेळी, जेव्हा तुमचे हात बोलतील आणि आपले हात बोलतात, ही सगळी 5 चक्र 6 आणि 7 याच्यावर कळतं आपण कोणची चक्र धरली कोणची नाही धरली. हे चैतन्य जसं काही आपण एक कॉम्प्युटर आणि आपला संबंध त्या मेन्सशी झाला आणि ते चैतन्य सगळीकडे आणि दिसतं. जेव्हा तुम्ही पार होता तेव्हा ते आकाशात पसरलेलं सगळीकडे दिसतं. विशेषतः आपल्या हिंदुस्थानात, त्याहूनही विशेष म्हणजे महाराष्ट्रात फार चैतन्य. मी लंडनहून येताना आम्ही साहेब बघून बसलो होतो. साहेबांना म्हटलं आलो आपण महाराष्ट्र आपल्या हिंदुस्थानात आलो. तर म्हणे कशा म्हटलं सगळं चैतन्य ह्या देशात एवढं, तुम्ही जाऊन विचारा. तर ते आम्ही फर्स्ट क्लासलाच असतो तर त्यांनी जाऊन विचारलं समोर पायलटला. तर पायलट म्हणे की आत्ताच एका मिनिटापूर्वी आपण महाराष्ट्र आपल्या हिंदुस्थानात आपण प्रवेश केला. हे एवढं चैतन्याच्या सृष्टीत आपण राहतो. या महाराष्ट्रात एवढं चैतन्य. सारे अष्टविनायक इथे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिन्ही देवता आहे, सगळं काही आहे. त्याशिवाय
इथे एवढे मोठमोठाले साधू संत झाले आणि साऱ्या विश्वाची कुंडलिनी तुमच्या महाराष्ट्रात आहे हे मी तुम्हाला सांगते. अशा मोठ्या महाराष्ट्रात जन्माला येऊन अजून आपल्याला चैतन्य काय ते मिळालेलं नाही, ते मिळवलं. ते आहे की नाही ते आम्ही सिद्ध करून देतो तुम्हाला. कळलं ना? बसा. आता आहे का प्रश्न? काय म्हटलं? सैतानी शक्ती अस्तित्वात आहे का? सैतानी शक्ती अस्तित्वात आहे काय? काय म्हणतात? सैतानी शक्ती म्हणजे काय? काय म्हणतात? अतिमानवीय शक्ती. अतिमानवी शक्ती अस्तित्वात आहे का? अमानवी शक्ती अस्तित्वात आहे का? सैतानी शक्ती. सैतानी शक्ती आहे नाही तर काय आहे? तुम्हाला दिसत नाही का त्याचे धंदे? सैतानी शक्ती आहे, जबरदस्त आहे. तिला ठिकाणी लावण्यासाठी तुम्ही सगळेजण साक्षात्कार येऊन जा. भरपूर आहे आणि आजकाल तर फारच जास्त जोरात आहे. तुम्ही इथे जाऊ कधी विचार काय म्हणतात जरा दोन चार प्रश्न विचारतो. या बरेच प्रश्न आहे. मुलांचे प्रश्न उत्तर दिलं पाहिजे. काय विचारा प्रश्न? बाकीच्यांना जागृती पाहिजे. काय म्हणतात? नेहमी यश येण्यासाठी काय केलं? नेहमी यश येण्यासाठी काय केलं? हा, पहिल्यांदा जागृती घ्या, मग त्याच्यात जमून घ्या म्हणजे नेहमी यश येईल. अहो मुले किती साधी बोळी आहेत बघा, किती साधा बोळा प्रश्न आहे. काय तिथे त्यांनी चूक विचारलं? फक्त वेळ जातो एवढंच. They are all getting angry when you sit down now. झालं का आता? यांचं शेवटी काहीतरी प्रश्न काय बोलले? बोला. हे सूर्याला शक्ती कुठून मिळते? हा, सूर्याला शक्ती कुठून मिळते? सूर्याला शक्ती कुठून मिळते? कुणाला? सूर्याला सूर्याला कुठून शक्ती मिळते ते मी तुम्हाला विचारणार आहे. तो विचार करायला पाहिजे ना. कुठेतरी मिळते ना शक्ती. तीच चैतन्य शक्ती आहे. चैतन्यातूनच सगळ्यांना शक्त्या मिळतात. म्हणजे का? सगळ्यांना चैतन्यातूनच शक्ती मिळते. म्हणजे तुम्ही बघा काय म्हणतात त्यांना समजा. हा, काय झालं? काय एवढं भांडण्यासारखं काय झालं? हा, काय म्हणतात ते? सहयोग म्हणजे काय? अरे रामा, आता सगळं झालं. सहज. सह म्हणजे तुमच्या बरोबर, ज म्हणजे जन्मलेला. असा जो योग, तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे, त्याला सहज योग असे म्हणतात. आता असं आहे, तुम्ही पुस्तकं वाचा, तुम्ही शिकलेले आहात सगळेजण, त्याच्यात सगळं तुम्हाला छोटे छोटे प्रश्न सुटतील. आता तुम्ही आधी पान उघड्या बरं बसा. आता बसा. शहाणपण याच्यात तुम्ही आधी पार होऊन घ्या बरं. प्रश्न विचारून पार होणार नाही.
पार व्हायला लागतं, त्याची काही गॅरंटी नाही. बसा बसा बसा, तुम्ही पारून घ्या. मग तुम्हाला चैतन्य काय कळेल, सहयोग काय ते कळेल. बसून घ्या, बसून घ्या. हा काय म्हणे, काय विशेष नाही. बसा 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 बसा. बरं, एक अर्थाने प्रश्न विचारतात, त्याला काही वाईट नाही. पण असं आहे की बुद्धीने जाण्यासारखं नाही आहे, हे बुद्धीच्या पलीकडचं आहे. हे घटना आहे, कुंडलिनीचं जागरण, तिचं षटचक्राचं भेदन, नंतर या ब्रह्मरत्नाचं निघणं, म्हणजे ही एक मोठी किमया आहे. आणि त्यानंतर तुमच्या हाताला थंड थंड असं वाटणं, आणि या ब्रह्मरत्नातनं सुद्धा थंड थंड अशा लहरी निघणं म्हणजे मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आणि ही जिवंत क्रिया आहे. आणि ही जिवंत क्रिया आतापर्यंत मानवाने कोणची जिवंत क्रिया केलेली नाही. ही प्रथमच जिवंत क्रिया होत आहे. आणि नंतर तुमच्याही हातून होईल. मी आता एवढं जे म्हटलेलं आहे ते तुम्ही करून बघा. झालं पण प्रत्येकाला गॅरंटी नाही. मी असं नाही म्हणत की प्रत्येकाला होईलच. बहुतेकांना होईल, बहुतेक होईल, काही काहींना नाही होऊ शकत. जर झालं तर हेच म्हणायचं की पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आणि नाही झालं तरी नंतर सेंटरला यावं, ते होऊन जाईल. आपल्यावर आत्मविश्वास असायला पाहिजे की आमचं होईल, आम्ही पापी आहोत, आम्ही हे चूक केलं, आम्ही ते चूक केलं, अशा भावनेने जर तुम्ही आला असाल तर ती चुकीची भावना आहे. अहो, मनुष्य चूक करू शकतो का? परमेश्वर थोडी चूक करू शकतो? पण पहिल्यांदा ही भावनाच मनात काढून टाकते की आम्ही पाप केले आहे, आमची कशी कुंडलिनी जागृत होईल, आमचं हे चुकलंय ते चुकलंय, या डोक्यातल्या गोष्टी काढून टाकायच्या. तसं काहीही मानवाच्या चुका असतातच कोणत्या मोठ्या. परमेश्वर हा साक्षात क्षमेचा सागर असल्यावर त्याच्यासमोर आपण काय चुका करू शकतो? आता दोन्ही हात माझ्याकडे करून असं बसायचं. पण दुसरं सांगायचं म्हणजे की आता मधून उठून जाऊ नका, खूप आहे त्यांना जायचं, त्याने आधी जावं. एक 10 मिनिटाची गोष्ट आहे. स्वतःसाठी 10 मिनिटं द्यायला काय जात आहे आपल्याला? असे दोन्ही हात करून बसायचे, सरळ असे साधे असे हात करून बसा. आता आपली जी चक्र डावीकडे आहे त्यांना आपण कसं जागृत करू शकतो ते मी आता दाखवते. कारण मी काही उद्या नाही आहे इथे, म्हणून नंतर सुद्धा तुमची कुंडलिनी जागृत झाल्यावर सुद्धा तुम्ही कुंडलिनी कशी जागृत स्वतःही तिला ठेवू शकता हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला आता सांगते कसं करायचं. सोपं काम आहे, फार सोपं. पहिल्यांदा म्हणजे आपण आपला हात हृदयात ठेवा, कारण हृदयामध्ये आत्मा असतो. सगळ्यांनी व्यवस्थित करा, नाही तर म्हणाला आमचं नाही झालं, असं नाही झालं. असं नाही, श्रद्धेने नम्रपणे घेतलं. परमेश्वर तुमच्या पायावर येणार. डावा हात माझ्याकडे करा, आधी लक्षपूर्वक. डावा हात असा माझ्याकडे आणि उजवा हात असा हृदयात. हृदयामध्ये आपल्या आत्म्याचं स्थान आहे. सर्वप्रथम आपल्या आत्म्याचं स्थान आहे तिथे, म्हणून आपण हृदयावर हात ठेवतो. त्याच्यानंतर जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरुही आहात, म्हणून तुम्ही दुसरा हात, दुसऱ्यांदा हात जो आहे पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे सगळं काम आहे ठेवायचं. इथे गुरुतत्व आहे. हे गुरुतत्व जागृत झालं पाहिजे. हे जर तुमच्या जागृत झालं तर तुमच्यामध्ये गुरुत्व येते आणि ती शक्ती तुमच्यात येते, म्हणून तुम्ही तिथे हात ठेवायचा. त्याच्यानंतर हा उजवा हात ओटीपोटला खालच्या बाजूला ठेवायचा, डावी. हे चक्र जे आहे हे परमेश्वरी विद्येचं आहे, म्हणजे शुद्ध विद्येचं आहे. बाकी सगळी अविद्या आहे. शुद्ध विद्या ही खरी विद्या आहे, म्हणून तिचा असा हात ठेवायचा. त्याच्यानंतर परत हा हात असाच वर न्यायचा, परत पोटावर डावीकडे ठेवायचा. परत हा हात असाच उघड्यावर ठेवायचा. मग हा हात असा मान आणि खांदा ह्याच्या मधोमध असं ठेवा. इथे
हे चक्र विशुद्धीचं चक्र आहे, कृष्णाचं चक्र आहे. आणि ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही स्वतःला दोषी समजता, पापी समजता आणि आपल्याला उगीच इंद्रगंडात घालता, तेव्हा हे चक्र धरतं. म्हणून इथे असा हात ठेवायचा आणि मान अशी फिरवून द्यायची. त्यानंतर हा हात उचलून आपल्या कपाळावर असा अलगट ठेवून दोन्हीकडून दाबून धरायचा. हे क्षमेचं स्थान आहे. त्याच्यानंतर हा हात डोक्याच्या मागच्या बाजूला असा न्यायचा आणि मागच्या बाजूला नेऊन हा हात मान अशी त्याच्या कलकी द्यायची आणि डोक्याचा भार संबंध त्या हातावर घालायचा. इथे तुम्ही फक्त त्या परमचैतन्याची क्षमा मागायला पाहिजे, पण माझा दोष आला, आज चुकलं असं मोजत बसायचं. त्यानंतर हा उजवा हात असा पसरून घ्यायचा, चांगला ताण घेऊन त्याच्या मधल्या भागाला, कारण ही 5 चक्र 6 आणि हे 7 ब्रह्मरंध्र आहे. इथे हे सहस्त्रार आहे आणि हे ब्रह्मरंध्र आहे. तर हा जो मधला भाग आहे हा डोक्यावर इथे मधोमध ठेवायचा आणि असं दाबून धरायचा, मान खाली घालायची आणि आपली चामडी अशी जोराने 7-10 हळूहळू फिरवायची. म्हणजे जोराने दाबून धरायची आणि 7-10 फिरवायची. मान खाली घ्या म्हणजे बरोबर. आता फक्त हेच करायचं आपल्याला आणि हे डोळे मिटून करायचं. टाळला तर तुम्ही चष्मे वगैरे काढले तरी चालतील. कृपा करून डोक्यावर टोपी ठेवू नये, कारण मी आई आहे, आईला काही टोपी वगैरे लागत नाही. आणि ब्रह्मरंध्र छिदायचं म्हणून 2 मिनिटं टोपी काढून ठेवा. त्याच्यानंतर जर तुमच्या काही करदोटे असतील किंवा काहीतरी कसलेलं असेल ते काढून टाका. गळ्यात माळा बिळा असेल ते काढून आरामात बसलं पाहिजे. दोन्ही पाय सहजासन म्हणजे अगदी साधे पाय बसून चांगल्यापैकी दोन्ही अशी मांडी घालून चांगलं बसलं पाहिजे. पसरलेली मांडी अशी पण बसतो ना, तक्कल मांडून नंतर मराठीत कशी बसायचं आराम. आणखी हा डावा हात मागे. आता अगदी सरळ मराठी भाषेत मी समजावून सांगितलेलं आहे. काही मी कठीण भाषा अगदी वापरते, विचार करून करून साधे शब्द वापरते ज्यांनी सगळ्यांना समजलं पाहिजे. आता डोळे मिटायचे आणि मी म्हटल्याशिवाय डोळे कृपा करून उघडू नका, दुसऱ्यांना बघू नका. आपण आयुष्यभर हेच करतो. तर डोळे मिटून द्यायचे. डोळे मिटल्यावर आता उजवा हात उधार ठेवायचा. उधार हात ठेवल्यावरती असं म्हणायचं की मला एक प्रश्न विचारायचा मनामध्ये, आतच मनात, की श्रीमाताजी मी आत्मा आहे का, असा प्रश्न मला विचारायचा मनामध्ये. हा प्रश्न 3दा विचारला, कारण हेच महान सत्य आहे की तुम्ही मन, बुद्धी, अहंकार वगैरे काही नसो, फक्त आत्मा आहात. असा प्रश्न 3दा विचारायचा. त्याच्याबरोबरच आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल, जो तुम्ही गुरुचक्रावर हात ठेवून विचारायचा. गुरुचक्र म्हणजे तुमच्या पोटाच्या डावीकडे वरच्या बाजूला हात बोटं लावून दाबून धरायचं. हे गुरुचक्र आहे. तिथे हात ठेवायचा आणि डोळे उघडायचे नाही आणि इथे हात ठेवून प्रश्न विचारायचा, श्री माताजी मीच माझा गुरु आहे का. तुम्ही आत्मा झाल्यावर तुम्ही स्वतःचे गुरु होता, म्हणून हा प्रश्न विचारायचा. त्यानंतर हा उजवा तिला प्रश्न विचारायचा 3दा मनात. ओटीपोटात खाली दाबून धरायचा डावीकडे आणि ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे. तेव्हा मी तुमच्यावर काही जबरदस्ती करू शकत नाही. तुमच्या स्वतंत्रतेचा विचार करून त्याचा मान ठेवून मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्हाला म्हणायला पाहिजे की श्री माताजी आम्हाला शुद्ध विद्या हवी, कृपा करून श्री माताजी आम्हाला शुद्ध विद्या द्यावी, असं 6दा म्हणा, कारण ह्या चक्राला 6 पाकळ्या आहेत. कृपा करून श्री माताजी आम्हाला शुद्ध विद्या द्यावी. हे म्हटल्याबरोबरच कुंडलिनीमध्ये चरणवलन सुरू होतं आणि कुंडलिनीवर सरकू लागते.
या कुंडलिनीची चालना पुढे करण्यासाठी, तिची वाटचाल व्यवस्थित करण्यासाठी हा उजवा हात तुम्ही परत आपल्या पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे ठेवावा आणि दाबून धरावा. आता हे गुरुचक्र. तेव्हा पूर्ण आत्मविश्वासाने त्या चक्रावर तुम्हाला असं म्हटलं पाहिजे की श्री माताजी मीच माझा गुरु आहे, पूर्ण आत्मविश्वासाने. आता स्वतःचे दोष काढत बसू नका, ती वेळ नव्हे. श्री माताजी मीच माझा गुरु आहे असं पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही 10 म्हणा, कारण ह्या चक्राला सुद्धा 10 पाकळ्या आहेत. आता मी आधीच म्हटलेलं आहे की आत्मा हा आपल्या हृदयात असतो आणि सगळ्यात मोठं सत्य हे आहे की आपल्यावरती बाकी सगळं आवरण असून आपण वास्तविक म्हणजे आत्मा, हे फार मोठं सत्य आहे. तेव्हा हा उजवा हात आता हृदयात ठेवायचा आणि हृदयावर ठेवून पूर्ण आत्मविश्वासाने असं म्हणायचं की श्री माताजी मी आत्मा आहे, श्री माताजी मी आत्मा आहे असं 12दा म्हणा. त्यानंतर मी आपल्याला सांगितलंय की आपण अशी कोणती चूक करू शकत नाही जी परमेश्वर क्षमा करत नाही. कारण जरी तो दयेचा आणि प्रेमाचा सागर असला तरी सगळ्यात मोठं म्हणजे तो क्षमेचा सागर आहे आणि त्याच्या त्या क्षमेच्या सागराच्या शक्तीपुढे आपली कोणतीही चूक ठरू शकत नाही. इतकंच नाही पण ती विरघळते. म्हणून तुम्ही जर आपल्याला स्वतःला दोषी समजले असाल की मी पापी वगैरे असं समजलं असेल, हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा आता हा उजवा हात मान आणि तुमचा खांदा ह्याच्यामधल्या कोणामध्ये व्यवस्थित ठेवा. मागच्या बाजूला जरा दाबून धरायचं आणि मान उजवीकडे करू. पूर्ण आत्मविश्वासाने कोणत्या आपल्या चुका न मोजताना असं म्हणायचं, श्री माताजी मी दोषी नाही, मी पापी नाही, मी शुद्ध आहे, मी शुद्ध आत्मा आहे, मी दोषी नाही असं 16दा म्हणाला. कारण श्रीकृष्णाच्या काळात 16 आहे. आता हाताला डावा हात माझ्याकडे ठेवायचा आणि उजवा हात हा आपल्या कपाळावर आडवा धरायचा आणि दोन्हीकडे दाबायचा. जेव्हा आपलं डोकं दुखतं आपण दाबतो तसा दाबायचा. आणि ह्या ठिकाणी तुम्ही म्हटलं पाहिजे की श्री माताजी मी सगळ्यांना एक साथ क्षमा केली. आता तुम्ही कुणी म्हणाल की माताजी हे फार कठीण आहे, आम्ही क्षमा करू शकत नाही. तुम्ही क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही काहीही करत नाही. फक्त जेव्हा तुम्ही क्षमा करत नाही त्यावेळी तुम्ही दुसऱ्यांच्या हातात खेळता. म्हणून दोन्हीकडे दाबून म्हणायचं श्री माताजी मी सगळ्यांना क्षमा केली. मनापासून म्हणा, कितीदा म्हणायची गोष्ट नाही, मनापासून ही गोष्ट म्हटली पाहिजे. एकदा जरी म्हटली मनापासून तर त्याचा परिणाम होऊन त्या आज्ञाचक्र जे सगळ्यात कठीण आहे ते उघडतं. त्याच्यानंतर हा उजवा हात डोक्याच्या मागच्या बाजूला घालून मान अशी वर करायची आणि त्याच्यावरती डोकं पेलून धरायचं आणि ह्या ठिकाणी आपल्या समाधानासाठी म्हणायचं की श्री माताजी आमचं जर काही चुकलं असेल किंवा हे ब्रह्मचैतन्य आमचं जर काही चुकलं असेल तर तुम्ही क्षमा करावी, पण त्यावेळेला तुमची आपल्या चुका वगैरे मदत बसू नका, कृपा करू अशी मान वर करा. मनापासून म्हटलं पाहिजे. आता हा हात ताणून घ्यायचा आणि ताणल्यानंतर तो डोक्यावर बरोबर मधोमध असा टाळूवर ठेवायचा
आणि जोरात दाबून धरायचं आणि 7दा जोरात दाबून हळूहळू फिरवायचा हात. बोटं अशी ताणून बाहेर घ्या, ताणून बाहेर बोटं घ्यायची. आता हळूच हात खायचा आणि हळूहळू डोळे उघडा. आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि मान वाकवून या रंभरंध्रातनं थंड हवा येते का म्हणून पाण्यासाठी असा हात करून बघा. कोणाकोणाला फार दूर बघेल बघा, लक्षपूर्वक. डोक्यातून थंड थंड वारा येतो. उगीच येतो म्हणून नाही सांगायचं, स्वतःला ठगवण्यात काही अर्थ नाही. ज्याला येत असेल त्यालाच येणार, ज्याला नसेल त्याने म्हणा नाही. बघा, डोक्यामध्ये गारगार येते. आता डावा हात माझ्याकडे. आता डोकं परत करून आता उजव्या हाताने बघा. येते का आता आता उजवा हात माझ्याकडे करायचा. खूप आनंद वाटेल, एकदम खूप आनंद वाटेल आणि निर्विचारिता येईल, शांत वाटेल. हा, परत बघा. गारगार डोक्यातून येतोय का? आता दोन्ही हात वर करायचे आणि एक प्रश्न विचारायचा 3दा. श्री माताजी, हे ब्रह्मचैतन्य आहे का? 3दा मनात विचारा. हे ब्रह्मचैतन्य आहे का? हीच परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? यातला कोणताही प्रश्न 3दा विचारा. आता हात खाली करा. ज्या लोकांच्या डोक्यातून थंड थंड असे लहरी निघाल्या किंवा ज्यांच्या हातामध्ये असं आपण बघा थंड थंड वाटलं, गरमही वाटू शकतो थोडा वेळ, अशा लोकांनी दोन्ही हात वर करायचे. Just put the light. दोन्ही हात. Just put the light on that side. I can't see. Too much light on. हे बघितलं का संगमनेर? वा रे वा. आता कळलं का चैतन्य? आहे ना? सगळ्यांना अनंत आशीर्वाद आहे. आता ह्याच्यात जमलं पाहिजे. काही लोकांना नसेल कळलं, काहींना कळलं नसेल, कबूल. किंवा काहींना त्याची प्रचिती नसेल आली, कबूल. मग खोटं बोलायचं नाही त्या बाबतीत. परत सेंटरवर येऊन आणखीन आपलं जमवून घ्या सगळं व्यवस्थित. आणि पुढल्या वर्षी मोठमोठाले वृक्ष इथे मला दिसले पाहिजे चैतन्याचे.
Sir, we need students who will come for darshan. यानंतर अखिल अहमदनगर जिल्हा सहयोग मंडळाचे प्रमुख श्री धुमाळ साहेब परमपूज्य श्री माताजींना हार अर्पण करते. धुमाळ साहेब यानंतर संगमनेर सहयोग मंडळातर्फे सौ दिगेताई परमपूज्य श्री माताजींना हार अर्पण करतील. दिगेताई अमृतनगर सहयोग केंद्रातर्फे श्री थोरात हार अर्पण. अकोले तालुका सहयोग केंद्रातर्फे श्री खानगे हार अर्पण करते. खानगे गणोरा क्षेत्रातर्फे विजय कुमार भालेराव हार अर्पण करते. अहमदनगर जिल्हा युवा शक्ती सहयोगातर्फे आरगडे हार अर्पण करते. नवनाथ आरगडे नवनाथ आला चलो. श्रीरामपूर तालुका सहयोग मंडळातर्फे श्री लबडे हार अर्पण करते. यानंतर आपणाला एक महत्वाची सूचना सांगतो की उद्या मंगळवारी दिनांक 13/12/88 रोजी संध्याकाळी 7 वाजता अकोले येथे सहयोगावर परमपूज्य श्री माताजींचं प्रवचन होणार आहे आणि अकोल्याचे स्थळ आहे अकोला कॉलेज. आणि दुसरी सूचना अशी आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर बुधवार दिनांक 14/12/88 रोजी संध्याकाळी 5 वाजता सहयोगांसाठी आणि जे सहयोगी झालेले नाहीत ज्यांना सहयोगामध्ये काही जाणून घ्यायचं आहे यांच्यासाठी आम्ही एक खास असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या ठिकाण नर्सरीमध्ये आहे संध्याकाळी 5 वाजता. तर तिथे सहयोगासाठी पुस्तक, माहिती, फोटो, भेट, तीर्थ आणि सहयोगामध्ये आपण कसं स्थित व्हायचं, सहयोगामध्ये आपण पक्की कसं व्हायचं या संबंधी इथे माहिती देण्यात येईल.
यानंतर ठिकाण संगमेरची नर्सरी पलीकडच्या संगमेरला नर्सरीमध्ये सर्वांनी बुधवारी संध्याकाळी 5 वाजता यायचं। यानंतर संगमेर साखर कारखान्यातर्फे श्री मासाळ साहेब हरावून यानंतर सर्वांना दर्शन रांगेमध्ये मिळेल। कृपया सर्वांनी रांगेमध्ये या, गर्दी करू नका।